कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एवढं डेकोरेशन, अरे काय चाललंय आज? आणि मला कसं माहित नाही? अरे सिद्धू आलास? अरे दादा काय चाललंय? अरे बरीच तयारी बाकी आहे, चल आज चल सजावट कसली सांगतो आहे? तुला, ये ये चल चल चल। ए मया आहे शे बाबा काय काय मॅटर अरे, आहे? काय बोलत बसले तुम्ही? अरे पण तुला झालंय. सांगितलं तेवढं काम कर, वाच चल पहिले। अरे अरे चल, बरीच काम एक मिनिट थांब, आलो. चल। पूर्वी तुला माहितीये का, आमच्या घरातले लोक ना खूप चांगले आहेत. तुम्ही हे सगळं मला का सांगताय कळत नाहीये. अगं म्हणजे तुला माहिती असणं गरजेचं आहे ना, म्हणून सांगते. पण तुम्ही हे आत्ता मला का सांगते मला खरंच कळत नाहीये. पूर्वी असं काय आहे, हे तुलाच माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी तुला जे सांगेल ते नीट लक्ष देऊन ऐक. आज तुझा साखरपुडा आहे सिद्धू बरोबर. एक मिनिट, माझा साखरपुडा तोही सिद्धू सोबत. प्लीज. अगं हसतेस काय? मी तुझी थट्टा नाही करत. आज खरंच तुझा साखरपुडा आहे. खरंच माझा साखरपुडा अरे शेरवानी वगैरे कशाला? काय चाललंय या घरात कळत नाहीये यार. हा, सगळे नुसते इकडे तिकडे पळतायत. हा, कोणाला विचारलं तर कोणी धड उत्तरही देत नाहीये. अरे काय मुख्यमंत्री वगैरे येणार की काय घरी? सिद्धू, अरे बाबा झालास की नाही तयार? अरे काय तू अजून तयार झालेल? अरे बाबा सगळे वाट बघताय, अरे मला- तू तयार हो लवकर। अरे पण कशासाठी वाट बघतायत? काय चाललंय? तू बाहेर चल, सगळं कळेल अरे तुला. तू हे घे, हे मगाच घे. पासून दादा अरे, हेच बोलतोयस. हे शेरवानी घाल, अरे लवकर कसं? तयार हो. अरे उशीर होते, अरे पटापट. दादा, लवकर 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 चल अरे चल चल दादा, तू ऐक. चल। पूर्वी काय झाली का आमची नवरीबाई तयार? आवरा लवकर, साखरपुड्याचा विधी सुरू होईल. आई, अरे काय चाललंय हे सगळं? माझा साखरपुडा होतोय. तुझ्यासाठी सरप्राईज होतं. कसं वाटलं? हे बघ, तुझ्या साखरपुड्याची पत्रिका बघ. सिरियसली? आई, काय आहे हे सगळं? तुम्ही मला न सांगता परस्पर माझं लग्न ठरवून सुद्धा टाकलं. पूर्वी असं नसतं बाळा. राजकारण्यांच्या घरामध्ये अशीच लग्न ठरतात आणि होतात. मग होत असतील, पण आई मला माझं असं लग्न झालेलं नाही चालणार. मग तुला चालवून घ्यावं लागेल. पूर्वी राजकारण्यांच्या घरातल्या बाईला काय आवडतं काय नाही हा प्रश्नच येत नाही. माझं तुझ्या बाबांशी लग्न ठरलं तेव्हा मी त्यांना पाहिलंही नव्हतं. अगं निदान तू आणि सिद्धू चांगले मित्र आहात ही जमेची बाजू नाही. आई, जर का हे सगळं करायचं होतं तर तुम्ही का मला एवढं फ्रीडम दिलं? का मला पाठवलं परदेशात शिकायला? हे बघा, आता तुमची आणि माझी मतं पूर्णपणे वेगळी आहेत. आणि मला माझं असं लग्न झालेलं चालणार नाही. तुला कळत का नाही आई?
मला कळतंय, पण तूही हे समजून घे की आता आपण काहीही करू शकत नाही. पूर्वी आमची ही लग्न न विचारताच झाली होती. इतकंच लक्षात घे की राजकारण्यांच्या घरात आपण फक्त एक प्यादा असतो. आपला वापर कोण, कसा, कशासाठी करून घेईल हे आपल्या हातात नसतं. आमच्या लग्नावेळी जर आम्ही आमच्या घरच्यांच्या विरोधात बोललो असतो तर आम्हाला घरातून हाकलून दिलं असतं. तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत फार फरक नाहीये. पण आई, पूर्वी तुला जुळवून घ्यावं लागेल. हे पूर्वी निदान यावर समाधान मान की तू एका चांगल्या मुलाशी, चांगल्या मित्राशी लग्न करतीयस, ज्याला तू चांगलं ओळखतेस, ज्याच्या घरच्यांना चांगलं ओळखतेस, सगळे चांगलेत, आणि आम्ही खात्री देतो तुला कसलाही त्रास होणार नाही. अगं पण आई, त्याचा संबंध येतोच कुठे? हा प्रश्नच कुठे येतो? मी आणि सिद्धू आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, आमच्यामध्ये हे प्रेम वगैरे काही नाहीये. पण आम्ही स्वतःला हेच समजावलंय की तुम्ही एकमेकांच्या प्रेमात आहात, आणि तूही स्वतःला हेच समजव. पूर्वी आता इथून माघार घेणं शक्य नाही. फाईन, ठीक आहे. मी तुमची सिच्युएशन समजू शकते. मी सिद्धू सोबत लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. पूर्वी तुझ्या सगळ्या अटी आधीच मान्य. पूर्वी तू सांग फक्त, तुला काय पाहिजे? तुला ना या घरात हवं ते मिळेल. मी फक्त एकाच अटीवर लग्न करेन. जर सिद्धू माझ्यासोबत लग्न करायला तयार असेल तरच मी हे लग्न करेन. अगं मग तर प्रश्नच मिटला. अगं सिद्धू स्वखुशीने लग्नाला तयार आहे, आणि जेव्हापासून त्याला समजलंय ना की तुझा आणि त्याचा साखरपुडा आहे, वेड्यासारखा नसतोय तो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.